स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. मला वाटतं बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातनं थोडंफार संशय असतील प्रत्येकाला निश्चितपणे, कारण विषय अतिशय क्लिष्ट असल्यामुळे थोडेफार संशय निश्चितपणे असतील. त्या संशयाचं सुद्धा निरासरण आपण करू. त्या अनुषंगाने त्याच्यामधलं विशेष काही ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये विवेक चूडामणीमध्ये तो भाग येतो, ज्याच्यावर जगद्गुरू शंकराचार्यांनी, चंद्रशेखर भारती त्यांनी अतिशय सुंदरपणे त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी येतं केलेलं आहे. तो विषय आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर तो विषय पुन्हा एकदा पाहू की स्थूल शरीर म्हणजे नक्की काय, सूक्ष्म आणि कारण. तर थोडक्यात आपण झालेल्या पाठामध्ये काय स्थूल शरीर म्हणजे असणारं पंचीकृत हे संपूर्ण जे पंचमहाभूत आहे त्याचं एकत्रीकरण होऊन जे शरीर आपण जे पाहतो याला आपण स्थूल शरीर म्हणतो. याच्या आतमध्ये राहणारा थोडक्यात जीवात्मा म्हणजे सूक्ष्म शरीर, आणि तिसरं त्याच्याही मागचं असणारं कारण जे आहे त्याला म्हणतो आपण अविद्या. मूळ कारण म्हणजे काय, तर अविद्या, ज्याला आपण म्हणतो चित्त आणि जडग्रंथी. बंधनापासून उकलली गाठी तिथं देता आली मिठी सावकाश. ही जी गाठी आहे चित्त आणि जड अलग अलग लक्षात, ते आपण कारण म्हणतो. आणि ती अविद्या, मूल अविद्या की मूळ कारण, इथून सुरुवात झाली. मग ही अविद्या का, कशी, अलग अलग लक्षात, कधीपासून, त्याचं सगळं पूर्ण व्याख्याशास्त्र करतं. अनिर्वाच्य कसं आहे, काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही. कधीपासून, या अनादी कालापासून असलेली हे अनिर्वाच्य असणारी ही मूल अविद्या, हे काय झालं, मूलभूत कारण. आणि ज्याच्यामुळे हा जीव तिथं जे अंतःकरण चतुष्टय आहे, सूक्ष्म शरीर म्हणजे काय, थोडक्यात अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. अहं तत्व त्या ठिकाणी ते असणारं चित्तचं प्रतिबिंब, बिंबस्थळी नाही तर चित्तचं असणारं जे प्रतिबिंब आहे त्या तिथं पडल्यानंतर त्याला ते ग्रहण करतं. अहमवृत्ती, अहमवृत्ती चित्तवृत्तीला प्रेरित करते, चित्तवृत्ती बुद्धिवृत्तीला प्रेरित करते, बुद्धिवृत्ती मनवृत्तीला प्रेरित करते, मन इंद्रियांना, इंद्रियांतून विषय, आणि अशा प्रकारे असणारी संपूर्ण सायकल, ही सगळी सायकल ही चालू होते. म्हणून याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जी मूळ अविद्या आहे की ज्याच्यामुळे का हे सगळं झालं, तर मूळ अज्ञान. ते जोपर्यंत मूळ अज्ञान जात नाही, त्या मूळ अज्ञानाचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत हा जीवात्मा ही सुख आणि दुःख भोगत राहतो. म्हणजे हे निर्माण निश्चित झालं की शरीराच्या व्यतिरिक्त असणारा जो जीवात्मा म्हणजे अंतःकरण चतुष्टय आहे. या अंतःकरण चतुष्टय म्हणजे सूक्ष्म शरीर, आणि या अंतःकरण चतुष्टय हे संपूर्ण सुख आणि दुःख भोगत या ठिकाणी असतं. त्याच्यापासून असणारं मूल कारण म्हणजेच कारण शरीर, मूल अविद्या. एवढं फक्त आता या ठिकाणी थोडक्यात, म्हणजे बऱ्यापैकी एवढाच भाग आहे. ह्याचा आता पुन्हा शास्त्रीय व्याख्या पुन्हा एकदा करू, थोडंसं पुढे गेलो की आपण एकदा. पण एवढं मात्र मला वाटतं तुमचं बऱ्यापैकी सर्वांच्या लक्षामध्ये आलेला असेल हा भाग, म्हणजे व्यवस्थितपणे गेले. मला वाटतं बऱ्याच 2-3 तास आपण याच्यावर घालवले, त्यामुळे निश्चितपणे बऱ्यापैकी हा संपूर्ण विषय तुमच्या डोक्यामध्ये आलेला असेल. त्यानंतर पुढे जाऊ आणि पुन्हा याचं काय असेल, तुम्ही म्हटलं, तुम्ही मला आता कसं होतं आहे, तुम्हाला काय कळलं आणि नाही कळलं हे जोपर्यंत तुम्ही लिखित देत नाही तर मला लक्षात येणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्हाला त्यातलं काही जे संशय असतील तर तुम्ही काय करा, थोडंसं हे करा, व्हॉट्सअपला वैयक्तिक याच्यावर पाठवलं तरी चालेल, ग्रुपमध्ये नाही पाठवलं, किंवा इथं थोडासा संशय आहे याचं थोडंसं विश्लेषण तुम्ही करा. म्हणजे आपण जर असेल तर त्याचं निश्चितपणे विश्लेषण करू आणि आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे. त्यानं अशा प्रकारे असणारं हे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. त्याच्यानंतर काय झालं, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. अलग लक्षात यस्तिष्ठति तत् सूक्ष्म शरीरम तत् श्रोत्रम त्वक् चक्षु रसना घ्राणम इति पंचज्ञानेंद्रियाणी.
मग ज्ञानेंद्रिय आणि काय म्हणजे मन काय करत आहे पुढं, जी असणारी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना ते मन त्या ठिकाणी प्रेरित करतं. मग ज्ञानेंद्रिय म्हणजे नक्की काय, तर ज्ञानेंद्रिय श्रोत्रम त्वक चक्षु रसना आणि घ्राणम. श्रोत्र म्हणजे कान, त्वक म्हणजे त्वचा, चक्षु म्हणजे डोळा, रसना म्हणजे जीभ आणि घ्राण म्हणजे नाक. ही काय झाली, ही पंचज्ञानेंद्रिय. आता यांचा क्रम हाच राहतो, कारण का ती त्यापासून तयार झालेली आहेत. आकाशात श्रोत्र म्हणजे आकाशाचा असणारा गुण काय, आकाशामध्ये शब्द राहतो म्हणून ते तशाच प्रकारे त्याचं असणारच ते इंद्रिय, मग त्याचा असणारा गुण त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. म्हणून आकाशाचा गुण असणारा ऐकणे आकाशामधून, नंतर वायूचा स्पर्श, वायूमुळे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं, त्यानंतर अग्नीचा डोळा अलग पाहणं हे जे आहे हे अग्नीचं कार्य, जल म्हणजे जीभ, रसना जे आपण ग्रहण करतो जिभेचं, आणि पृथ्वीचं म्हणजे असणारं घ्राण. पृथ्वीमध्ये अलग अलग म्हणजे पाऊस पडला तरी कुठनं होतं, जो पावसाचं जे पाणी जमिनीवर पडतं अत्यंत उन्हाळ्यानंतर त्यातनं काय आपलं एक प्रकारचा सुगंध निर्माण होतो, म्हणजे सुगंध तो आहे हे पृथ्वीचं कार्य. म्हणजे अशा प्रकारे असणारी ही पंचतत्व, आणि या पंचतत्वाच्या अनुषंगाने असणारे त्याचे असणारे इंद्रिय ते त्याच्याशीच असलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये आता बदल होता कामा नये. कसं म्हणजे श्रोत्रानंतर चक्षु नाही आला पाहिजे, म्हणजे श्रोत्रानंतर श्रोत्रम त्वक, त्यानंतर चक्षु रसना घ्राण, त्यांचा कारण त्यांची असणारी क्रमाची जी पद्धत आहे ती क्रमपद्धतीतच दिसते. पृथ्वी आकाश वायू अग्नी जल पृथ्वी, त्याच क्रमाने श्रोत्र त्वक चक्षु रसना आणि घ्राणम ही काय झाली, ही ज्ञानेंद्रियाणी, ज्याने आपल्याला काय होतं, हे पंच जे विषय आहेत या पंचविषयांचं ज्ञान होतं. या 5 विषयाव्यतिरिक्त विषय नाहीच, अलग अलग हे 5 विषय. कानाने आपल्याला शब्दाचं ज्ञान होतं, त्वचेने आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं, डोळ्याने आपल्याला दृष्टी पाहण्याचं ज्ञान होतं, जिभेने आम्हाला चव ग्रहण करतो, आणि नाकाने आपण गंध ग्रहण करतो. अलग अलग म्हणजे हे 5च आलेली इंद्रिय. आणि हे पंचविषय पंचभौतिक जे विषय आहे त्या पंचभौतिक विषयांचा या ज्ञानेंद्रियाने काय करतो आपण, अनुभव घेत असतो. अलग लक्षात. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारी ही पंचज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या मग प्रत्येक जी इंद्रिय आहे, प्रत्येक आपल्याकडे प्रत्येक इंद्रियाची अधिष्ठात्री देवता सांगितलेली आहे. आणि त्या इंद्रियाच्या म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या, नुसते इंद्रियांच्याच नाही तर शरीराची जेवढी अवयव आपण न्यास करतो. न्यास करतो म्हणजे काय, त्या न्यास करणं म्हणजे स्थापना करणे. अलग लक्षात. कुठल्याही याचे आपण न्यास करतो, मंत्र असो जप असो, गीता मंत्रांसुद्धा न्यास करू. काही जरी म्हणायचं न्यास म्हणजे काय, न्यास म्हणजे त्या देवतेचं त्या ठिकाणी आपण स्थापना करणे. अलग लक्षात. त्याच्यासाठी आपण न्यास म्हणतो. आपण म्हणतो मग अंगुष्ठ तर्जनी मध्यमा अनामिका आणि एकनिष्ठिका. अलग अलग. करतल म्हणजे अष्ट, कर म्हणजे हात, तल ह्याचे तल आहे एकमेकांशी स्पृष्ट करणे. त्यानंतर हृदय शिरसे शिखाई कवच नेत्र अस्त्राय फट, हे अशा प्रकारचे याला म्हणतात हृदयादिन्यास आणि करन्यास. करन्यास म्हणजे हातामध्ये केलेले न्यास. कर म्हणजे हात, हाताद्वारे जे न्यास करतो त्याला आपण करन्यास म्हणतो. अंगुष्ठ तर्जनी मध्यमा अनामिका आणि एकनिष्ठिका. अलग लक्ष. ह्याला म्हणतात करण. हृदयादिन्यास म्हणजे हृदय शिरसे शिखाई कवच नेत्र अस्त्राय फट. अलग लक्षात. याला म्हणतो आपण न्यास. म्हणजे न्यास म्हणजे त्या देवता ते मंत्र म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना स्थापित करतो. त्याने काय होतं, त्या मंत्राचा असणारा जो प्रभाव, त्याची असणारी शक्ती, त्याचं असणारं आकर्षण, अलग लक्षात. ती देवता त्या ठिकाणी स्थापन झाली. आईने जसं मुलाला हाक मारली तर मुलगा कुठं जरी असला तरी तात्काळ त्या ठिकाणी येतो. अलग लक्षात. तसं ती त्याच्या असलेली अधिष्ठात्री देवता, आणि ती देवता त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर त्याचं असणारं फल किंवा त्याची असणारी आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक ऊर्जा जी आहे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. आणि म्हणून प्रत्येकाच्या कुठलाही मंत्र असो, कुठलाही स्तोत्र असो, काहीही असो, आपल्या संस्कृतीमध्ये जेवढे मंत्र जप तप जे काही आहे अलग लक्षात, त्या प्रत्येकाचं काय केले, न्यास केलेत, त्याच्या देवता सांगितल्या, तर त्या देवताच्या अनुषंगाने आपण त्याच्या स्थापना करतो. तसं या ठिकाणी मग ह्या पंचज्ञानेंद्रिय हे आहेत, या त्यांच्या देवता कोणत्या, त्यांच्यासुद्धा या ठिकाणी देवता सांगितलेल्या आहेत. मग त्यांच्या देवता आकाशस्य दिग्देवता. आकाश जे आहे आकाशाच्या दिग्देवता म्हणजे देव म्हणजे अष्टदश दिशा ज्या आहेत या दश दिशा त्यांच्या असणारे देवता. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य ऊर्ध्व आणि अध. अलग लक्षात. आपण 10 दिशा मानतो.
8 दिशा नाही म्हणत. ऊर्ध्वसुद्धा एक दिशा असते आणि अधसुद्धा ही दिशा असते. अशा प्रकारच्या असणारे त्याच्या 10 दिशा म्हणजे ही दिग्देवता जी आहे, दिशांची असणारी अधिष्ठात्री जी देवता आहे ही असली त्या इंद्रियाची देवता. त्याच्यामुळे त्या दिशेचं आपल्याला ज्ञान होतं म्हणून ती देवता त्याचं असणारं स्वरूप. त्यानंतर वायूची देवता कोणती सांगितली? वायूची देवता या ठिकाणी त्वचो वायू देवता. अलग त्वचा जी आहे तिची वायू देवता, कारण त्याच्यामुळे त्याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणजे वायू देवता त्वचेसंबंधित सांगितली. अग्नीची देवता कोणती सांगितली? तर अग्नीची देवता सांगितली सूर्य. अलग लक्षात, म्हणजे अग्नी आणि सूर्याचा असणार तिला दोघांमध्ये समाविष्ट काय? तेज जे आहे त्या ठिकाणी असल्यामुळे उष्णता, तेज त्या ठिकाणी असल्यामुळे सूर्य ही तिची देवता. वरुण ही जलाची देवता, जलाची अधिष्ठात्री देवता. जलगण त्याचे वरुण म्हणजे त्याच्याशी असणारा संबंध म्हणून त्याची वरुण देवता सांगितली. आणि पृथ्वीची असणारी देवता गंधक ग्रहणम म्हणजे अश्विनव कुमार. हे जे असते या पाच इंद्रियांच्या असणाऱ्या देवता या ठिकाणी सांगितल्या. या सगळ्याने पाचींना काय सांगितलं की पंच ज्ञानेंद्रियाणी, ज्यांच्यामुळे आम्हाला विषयांचं ज्ञान होतं. याच्या व्यतिरिक्त कशानेच विषयांचं ज्ञान होत नाही, हे स्पष्ट. आणि विषय किती? मग विषय 5च. 6वा विषय आपल्याकडे नाही कोणताच. हे 5च विषय. या 5 विषयांच्या असणारी ही तत्वाच्या असले इंद्रिय, इंद्रियांच्या असले विषय, विषयांच्या असणारे देवता. या क्रमानेच लक्षामध्ये ठेवायचं, क्रमामध्ये बदल करायचा नाही. त्यानंतर घ्राणस्य अश्विनव कुमार इति ज्ञानेंद्रिय देवता, त्यांचे विषय पण झाले. त्यानंतर वाक्, पाणी, पाद, पायू, उपस्थ इथे पंचकर्मेंद्रियाणी. ह्या ही ज्ञानेंद्रियाणी, ज्याने ज्ञान आम्हाला होतं ती ज्ञानेंद्रिय, आणि ज्याने आम्ही कर्म करतो त्यांना काय म्हणतो आपण? कर्मेंद्रियाणी. मग ती कर्मेंद्रिय कोणती? वाक्, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. ही 5 जी आहेत ही 5 कर्मेंद्रियाणी. म्हणजे वाक् म्हणजे वाचा, हात, पाय, उपस्थ आणि गुद. अलग लक्षात, ही असणारी 5 कर्मेंद्रियाणी. मग त्यांचे असणारे विषय आहेत त्यांचे. वाचो विषय हा भाषणम. वाचा जे आहे आपण जे बोलतो तिचा विषय काय? तर भाषण म्हणजे बोलणे. नंतर हाताचा विषय आहे वस्तुग्रहणम. त्यानंतर पायाचा विषय आहे चालणे. त्यानंतर उपस्थाचा विषय आहे आनंदाची प्राप्ती करून देणे. आणि त्यानंतर गुदाचा विषय आहे या ठिकाणी मलत्याग. असे असणारी ही पंच कर्मेंद्रिय आणि या पंचकर्मेंद्रियाचे हे असणारे विषय. वाच, हात, पाय, उपस्थ आणि गुद त्यांचे असणारे सरळ विषय. बोलणे, वस्तुग्रहण करणे, चालणे, आनंदप्राप्ती आणि मलत्याग हे असणारे कर्मेंद्रियाचे असणारे विषय. त्यांच्या हे जी पंचकर्मेंद्रिय आहे पुन्हा त्यांच्या असणाऱ्या देवता. मग देवता कोणतो? वाचो देवता वन्नी. वाचा जी आहे तिची देवता कोणती आहे? वन्नी म्हणजे अग्नी. म्हणून म्हणतो आपण तो बोलतो कसा? कारण एखादा बोलला की म्हणजे जसं आपण म्हणतो काय होतं, तो बोलला की ते एखाद्याचं घरच पेटतं. अलग लक्षात, एखाद्यामध्ये तशीच शक्ती असते. म्हणून त्या प्रकारे या ठिकाणी वाचो विषय वन्नी, त्याची वन्नी देवता झाली. त्यानंतर हस्तो यो विषय इंद्र, हाताचा जो विषय आहे त्याची देवता आहे इंद्र. पायाची देवता व्यादोर विषय विष्णू आली. पायोर मृत्यू, पायो म्हणजे गुद मलत्याग जो आपण करतो त्याची आहे मृत्यू म्हणजे यमदेवता. आणि उपस्थस्य विषय म्हणजे आनंद प्राप्त करतो त्याची देवता सांगितली प्रजापती. अशी असणारी ही पंच ज्ञानेंद्रिय आणि ही पंच कर्मेंद्रिय आणि त्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचे असणारे हे सगळे विषय. म्हणजे ही ज्ञानेंद्रिय आणि या कर्मेंद्रियाच्या अनुषंगाने आपण काय करत असतो? तर हे सर्वच्या सर्व विषय आपण जीवनामध्ये भोगत असतो. अशा प्रकारे याप्रमाणे स्थूल शरीर झालं, सूक्ष्म शरीर झालं, कारण शरीर झालं, त्यानंतर
पंच ज्ञानेंद्रियानी झाली, म्हणजे ज्याच्यापासून काय करतो आपण हे संपूर्ण वस्तूंचं विषयांचं ज्ञान ग्रहण करतो, ती पंच ज्ञानेंद्रिय झाली. पंच कर्मेंद्रिय झाली. पंचकर्मेंद्रियाने काय करतो आपण, ती कर्म करतो, चालायचं, बोलायचं, हसायचं, जी काय आहे ती सगळी कर्म त्या पंचकर्मेंद्रियाने करतो. आता त्यानंतर विषय अवस्था. आता कोणत्या आला विषय, तर अवस्था. अवस्थात्रयं किम, किती अवस्था आहेत आपल्याकडे, मग 3 प्रकारच्या अवस्था आपण सांगितल्या. मग 3 अवस्था त्या कोणत्या, तर जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 प्रकारच्या अवस्था. एक पहिली जाग्रत अवस्था, एक त्यानंतरची असणारी स्वप्न अवस्था, त्यानंतर असणारी सुषुप्ती अवस्था. या 3 अवस्थेमध्ये आपण जीव वस्तूंचे उपभोग घेत राहतो. थोडक्यात मग जाग्रत अवस्था म्हणजे काय, नक्की कशाला जाग्रत अवस्था आपण म्हणायची, शास्त्र त्याची व्याख्या करतं. श्रोत्रादि ज्ञानेंद्रियैः शब्दादि विषयश्च ज्ञायते इति यत्सा जाग्रत अवस्था. श्रोत्रादी असणारी ज्ञानेंद्रिय, आत्ता जी सांगितलेली कोणकोणती ज्ञानेंद्रिय, श्रोत्रम, चक्षु, रसना आणि घ्राणम, ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहे, या पंच ज्ञानेंद्रियाने काय करतो, जीवात्मा असणारे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांना काय करतो, शब्दादी ज्ञानेंद्रियैः शब्दादी विषयश्च ज्ञायते, याच्याद्वारे काय होतं, हे संपूर्ण विषय जो जाणतो. अलग लक्षात, म्हणजे या अवस्थेमध्ये काय करतो आपण, संपूर्ण या ज्ञानेंद्रियाने असणारे जे विषय आहे, हे विषय या अवस्थेत म्हणजे कुठल्या जागृत अवस्थेमध्ये हे संपूर्ण विषय जाणण्याचा प्रयत्न करत असतो. अशा अवस्थेला आपण काय म्हणतो, जागृत अवस्था असं आपण म्हणतो. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी स्थूल शरीर अभिमानी आत्मा, या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे, फक्त आता हे नाममात्र आहे बरं का. आत्मा म्हणजे या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये जो आत्मा कार्यरत राहतो त्याला काय म्हणतात, तर त्याला विश्व म्हणतात. कारण संपूर्ण विश्व प्रपंचाचं या ठिकाणी त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होत असतं, म्हणून त्या ठिकाणी त्याला विश्व असं त्याची नामकरण संज्ञा झाली. फक्त जागृत अवस्थेमध्ये जो आत्मतत्व असतं त्याला विश्व असं आम्ही म्हणतो. जागृत अवस्थेमध्ये म्हणजे ही जी पंच ज्ञानेंद्रियाने आहे त्याने विषयांचं असणारं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतो, त्याला आम्ही जागृत अवस्था असे म्हणतो. त्यानंतर स्वप्न अवस्था दुसरी येणारी कोणती आहे, तर स्वप्न अवस्था. मग स्वप्न अवस्था काय, जागृत अवस्थायां यदृष्टं यश्रुतं तज्जनितवासनया निद्रा समये यप्रपंचः प्रतीयते सा स्वप्न अवस्था. सूक्ष्म अलग अशा प्रकारे कुठल्या जागृत अवस्थायां म्हणजे काय, जागृत अवस्थेमध्ये काय करतो आपण, जागृत अवस्थायां यदृष्टं यश्रुतं तज्जनित वासनया, ज्या ज्या आम्ही पाहतो अथवा ज्या ज्या गोष्टी आम्ही ऐकतो या सगळ्या काय होतात, तज्जनित वासनया. वासनया म्हणजे वासना म्हणजे संस्कार. अलग लक्षात, काल परवा ते महाराज म्हणले काय, वासनेच्या संग जेव्हा अलग म्हणजे जे असणारे जे संस्कार आहेत ते संस्कार त्या वासना त्या ठिकाणी कुठे पडतात, तिथं अंतक म्हणजे बुद्धीमध्ये. बुद्धी या संपूर्ण संस्कार त्या ठिकाणी ग्रहण करून ठेवते. आणि म्हणून ते सगळे असणारे संस्कार जे जे आम्ही पाहतो, जे जे ऐकतो, ते लांबनं जरी ऐकलेलं असलं तरी काय होतं, ते संस्कार येऊन पडतात इथं बुद्धीवर. मग ते जेवढे म्हणून आहे अलग लक्षात, ते तिला काम काय आहे, तिला सगळे संस्कार साठवण्याचंच काम आहे. अलग लक्षात, जसं तुमच्या मोबाईलमध्ये जे मेमरी कार्ड हा शब्द इथनंच गेला. अलग लक्षात, याच्यापेक्षा इथे एवढी ही जे मेमरी कार्ड आहे ही आपली ज्याला आपण बुद्धी म्हणतो, जी धारणा करतो, त्याला काय म्हणजे त्याचं एवढं MB वगैरे काय आपण जे म्हणतो ते इतकी MB आहे की तिचं या जन्मातलं नाही अनेक जन्मातलं साठा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. अलग लक्षात, आपण मोबाईलमध्ये तर तेवढ्यापुरतं, परंतु मोबाईलमध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला येतात ते काय करतात, सगळं मेमरी कार्डला जाऊन पडतं.
म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपला काही मेसेज येऊ दे, तुम्हाला एखादा बाकी कुठनं मेसेज येऊ दे, काय होऊ दे, इंस्टाग्रामवर येऊ दे, फेसबुकवर येऊ दे, काय काय ज्या आहे हे काय होतं, हे ॲटोमॅटिक तिकडे जाऊन त्या मेमरी कार्डला पडतं. मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ठेवता आणि जे नको ते आपण सगळं काय करतो, डिलीट करतो. त्याप्रमाणे इथं तेच काम. आलं का लक्षात? जे जे आम्ही पाहतो, जे जे आम्ही ऐकतो, यदृष्टम यश्रुतम, ते तर सगळं काय होतं, तज्जनित वासनया, ते सगळे संस्कार त्या ठिकाणी येऊन पडतात. आणि मग काय होतं, हे सगळेच्या सगळे संस्कार ज्या ठिकाणी पडलेले असतात म्हणजे बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये काय होतं, ते निद्रा समये, ज्यावेळेस आम्ही झोपतो त्यावेळेस काय होतं, य प्रपंच प्रतीयते, ते सगळे संस्कार त्यातले काही संस्कार काय होतं, आम्हाला पुन्हा काय होतं, निद्रा समय, ज्यावेळेस आम्ही झोपतो त्यावेळेस त्यातले काही संस्कार आम्हाला दिसायला लागतात की असं झालं तसं झालं, मी असं होतो, मी स्वप्नात तसं केलं, अमुक केलं तमुक केलं, हे सगळे जे संस्कार झोपेमध्ये आपण पाहतो त्याला काय म्हणतो आपण, स्वप्नावस्था. त्या अवस्थेला आपण स्वप्न अवस्था म्हणतो. म्हणजे केवळ याच्यामधले नाही तर कधी कधी अनेक वेळा असं पण आपल्याला अनुभव येतो की ती गोष्ट स्वप्न अवस्थेमध्ये आपण जी पाहतो त्या गोष्टीचा या जन्माचा आपला काहीही संबंध नसतो, परंतु ती गोष्ट आपण म्हणतो मग मी तिथं गेलो होतो, पण मी तिथं कधीच गेलो नव्हतो. मग स्वप्न अवस्थेमध्ये मला ते काय वाटतं, त्याचा असणारा संबंध पूर्वजन्माशी असतो. असं शास्त्र म्हणतं की ते पूर्वजन्मामध्ये ते असणारे संस्कार बुद्धीमध्ये तसेच असतात आणि ते असणारे संस्कार कधीतरी फलोन्मुख होतात, तुम्हाला ते संस्कार त्या ठिकाणी दिसतात. म्हणून आपण म्हणतो अरे त्या ठिकाणी मी कधीच गेलो नाही, पण काय झालं, मला ते अशी गोष्ट दिसली. मग त्याच्यावर पुन्हा काय स्वप्न मीमांसा येईल, हे त्या जे काय दिसतं त्याच्यावरची मीमांसा नावाचे पुन्हा अनेक ग्रंथ त्याच्यामध्ये लिहिले गेले की स्वप्न अवस्था काय दिसल्यानंतर कशाचं काय असणारं फळ, शुभ स्वप्न आणि अशुभ स्वप्न, स्वप्नामध्ये काय दिसल्यानंतर त्याचं असणारं फळ प्राप्त होतं, त्याच्या पुन्हा शास्त्रकारांनी वेगळे अनेक प्रकारचे ग्रंथ दिले. थोडक्यात जे संस्कार बुद्धिपटलावर येतात ते संस्कार दाखवण्याचं कार्य जे आहे ते स्वप्न अवस्थेमध्ये होतं. आणि म्हणून अशा प्रकारे स्वप्न अभिमानी जो आहे सूक्ष्म शरीर अभिमानी देवता तेजस उच्चते, त्याला काय म्हणतात, तिथं विश्व पहिल्या अवस्थेमध्ये सांगितलं प्रपंचेचा भास होतो म्हणून विश्व, इथं तेजसच्या, तेजस म्हणजे त्या तेजाद्वारे. अलग लक्षात, कारण इथं आता समोर पाहायला काय नाही आहे, डोळे ते मिटलेत, मग कशाने पाहतो, त्या तेजस जी अवस्था आहे त्या तेजस त्या अवस्थेमध्ये तो हे संपूर्ण पाहतो. अशी असणारी दुसरी स्वप्न अवस्था. तिसरी आता सुषुप्ती अवस्था का, सुषुप्ती अवस्था आपण म्हणतो. सुषुप्ती अवस्था म्हणजे तरी काय, तर सुषुप्ती अवस्था म्हणजे अहम किमपि न जानामि सुखेन मया निद्रा अनुभूय इति सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे अहम किमपि न जानामि, म्हणजे घोर अलग निद्रा, अलग पहिली जागृत, नंतर स्वप्न पडतं, नंतर अत्यंताला म्हणतो आपण साखर झोप. थोडक्यात सांगायचं झालं तर साखर झोप. मग त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, अहम किमपि न जानामि, अरे याच्या अवस्थेमध्ये म्हणजे घोर निद्रा अवस्थेमध्ये गेल्यानंतर मला कसलाच काहीच जाणलं नाही. आणि काय, सुखेन मया निद्रा अनुभूय, किती छान किती शांत झोप लागली, मला काहीच वाटलं नाही, इतका वेळ झाला मस्त शांत झोप लागली. अशा प्रकारची जी आम्हास अनुभूती होते त्या अनुभूतीला आम्ही सुषुप्ती अवस्था म्हणतो. आणि सुषुप्ती अवस्थेला इथं कारण शरीर अलग मूल अज्ञान, अलग लक्षात, कारण शरीर अभिमानी देवता प्राज्ञ इति उच्यते. या अवस्थेमध्ये जे आहे त्याची अभिमानी जी देवता आहे तिला प्राज्ञ म्हणतो. सूक्ष्म शरीराचे अभिमानी देवता तिला तेजस म्हणतो. आणि स्थूल शरीर म्हणजे जागृत अवस्था अभिमानी देवता आहे तिला आपण विश्व असं म्हणतो. विश्व, तेजस, प्राज्ञ त्या त्या अवस्थेच्या मध्ये असणारे देवता. अशा प्रकारे असणाऱ्या या प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये 3 अवस्था प्राप्त होतात. या 3 अवस्था आपण प्रत्येक जण काय करत असतो, आपल्या जीवनामध्ये या 3 प्रकारच्या अवस्था आम्ही जीवनात जाणत असतो किंवा त्याचा आमच्याशी असणारा संपर्क येत असतो प्रामुख्याने.
अशा प्रकारच्या असणाऱ्या 3 अवस्था. त्यानंतर पंचकोश. आता एका एकाचं काय चाललंय, विच्छेदन चाललं. त्याच्यानंतर काय, 3 अवस्था झाल्या. मग 3 अवस्थेनंतर काय, पुन्हा येणारे पंचकोश. मग ते पंचकोश म्हणजे काय, कारण या सगळ्याच्या आत, या सगळ्याचा उलगाडा का करत जायचं आपल्याला, हे सगळं जेव्हा आपण सोलत जाऊ तेव्हा त्याच्या आतमध्ये जो आहे तो आत्मा, हे तर सांगण्यासाठी या सगळ्याचं डिस्क्रिप्शन, विच्छेदन करत चाललंय आपल्याला. मग त्यानंतर अशा असणारे पंचकोशाके, हे 5 कोश त्याच्यानंतर लागतात. मग हे 5 कोश म्हणजे कोण, 5 कोश म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. अशा प्रकारचे असणाऱ्या अवस्थेनंतर लागणारे हे 5 कोश, हे पंचकोश याला आपण म्हणतो. याला आपण अशा प्रकारे या पंचकोशाचं असणारं जे विवरण आहे ते आपण उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. आता मीच हे करतो, मी म्हणायचा प्रयत्न करतो, तुम्ही तिथे पहा. कुठून म्हणणार मी आता, स्थूल शरीरपासून म्हणतो. ठीक आहे, बरोबर आहे का, स्थूल शरीरपासून म्हणतो मी. स्थूल शरीरम किं पंचीकृत पंचमहाभूतैः कृतं सत्कर्मजन्यं सुखदुःखादि भोगायतनं शरीरम् अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यतीति षड्विकारवत एतत् स्थूलशरीरम्. सूक्ष्मशरीरं किम् अपञ्चीकृतपञ्चमहाभूतैः कृतं सत्कर्मजन्यं सुखदुःखादि भोगसाधनं पञ्चज्ञानेन्द्रियाणि पञ्चकर्मेन्द्रियाणि पञ्चप्राणादयः मनश्चैकं बुद्धिश्चैका एवं सप्तदशकलाभिः सह यत्तिष्ठति तत्सूक्ष्मशरीरम्. श्रोत्रं त्वक् चक्षुरसनाघ्राणम् इति पञ्चज्ञानेन्द्रियाणि. श्रोत्रस्य दिग्देवता त्वचो वायुः, चक्षुषः सूर्यः,